भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अहो पुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात, न खुदू खुदू हसतय गालात. गायन सम्राज्ञी उषा मंगेशकर यांच्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही लावणी गाजलेल्या सुशीला या मराठी चित्रपटातील आहे आणि गीताचे गीतकार आहे जगदीश खेबुडकर. या चित्रपटातील दुसरे गीत आहे सत्यम शिवम सुंदरा. हे प्रार्थना गीत तर कायमच अजरामर गीतांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. या गीताचे गीतकार सुद्धा जगदीश खेबुडकरच आहे. भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसे या मराठी चित्रपटातील ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, हे ऐतिहासिक गीत सुद्धा जगदीश खेबुडकर यांचेच. पुन्हा चंद्र आहे साक्षीला या चित्रपटातील शीर्षक गीत, झुंज या चित्रपटातील निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, हे गीत सुद्धा जगदीश खेबुडकरांचेच. आम्ही जातो आमच्या गावा या मराठी चित्रपटातील अत्यंत गाजलेलं गीत म्हणजे देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा. तसेच मोहित यांची मंजुळा या मराठी चित्रपटातील बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, हे गीत सुद्धा जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेलं आहे. तर बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील माझ्या मणी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते मी संसार मांडते, हे गीत आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, तसेच ऐका सांगते मधील बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला, ही लावणी. पुन्हा व्ही शांताराम यांच्या अजरामर पिंजरा या चित्रपटातील मला लागली कुणाची उचकी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, असे असंख्य अजरामर गीते जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपट सृष्टीला आणि गीत रसिकांना दिलीत. मित्रांनो, सामना, साधी माणसं, पिंजरा अशा सुमारे 350 चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल 2500 गीते लिहिली आहे. गेली 5 दशक मराठी गीत रसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोल्हापूर इथे झाला असून वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. पेशाने माध्यमिक शिक्षक असणारे खेबुडकर यांनी कोल्हापूरच्या नामवंत विद्यालयात 35 वर्ष मराठी विषयाचे अध्यापन केले. वसंत पवार आणि भालजी पेंढारकर यांनी दिलेल्या संधीचं खेबुडकरांनी सोनं करीत कविराज म्हणून अजरामर झाले. हे सर्व आपल्याला सांगण्यामागे मित्रांनो एकच उद्देश आहे. कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात अनेक क्षेत्र आहेत. आपल्या मातृभाषेत आणि निसर्गाने बहाल केलेल्या गुणकौशल्याचा योग्य मार्गाने ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न केला तर सामान्य माणूस सुद्धा जगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो, लोकांच्या मनावर राज्य करू शकतो आणि आपल्या जीवनाचे वेरूळ घडवू शकतो. जगदीश खेबुडकरांच्या अजरामर झालेल्या गीतापैकीच
एक गीत म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा. हे आपल्याला अभ्यास घटक म्हणून अभ्यासाला आलेले गीत आहे. सन 1976 कमलाकर तोरणे यांच्या आराम हराम आहे या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत असून शीर्षकातच चित्रपटाचा सार आहे. आयत मिळालेलं सुख नायकाला ऐत खाऊ मिजाजखोर बनवतं. तो विविध व्यसनांच्या मार्गी लागतो. पण एकदा त्याच्या गाडीखाली त्याचे वयोवृद्ध शिक्षक येतात. नायक त्यांना घरी पोहोचवतो व उशाखाली 1000 रुपये ठेवतो. गुरुजी बरे झाल्यानंतर त्याला सांगतात की या पैशाऐवजी शाळेच्या इमारतीला मदत कर. पण लक्षात ठेव, यात वडिलांचे लाख रुपये नको. तुझ्या स्वकमाईचे 1000 रुपये सुद्धा मोलाचे आहेत. या प्रसंगाने नायकाचे डोळे उघडतात. सर्व संपत्तीचा वैभवाचा त्याग करून सामान्य माणसाचं तो जीवन जगतो. शेवटी कष्टाचे परिश्रमाचे मोल कळल्यानंतर तो आपल्या जगात परततो. नायकाचं मनपरिवर्तन होण्याच्या प्रसंगात आकाशी झेप घेरे पाखरा हे गाणं नायकाच्या गुरुजीच्या तोंडी प्रार्थना स्वरूपात चित्रपटात दाखविले आहे. अर्थातच पाखराच्या प्रतीकातून कवीने आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून मनुष्याने सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच काढून ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करावी, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्यावा असा या गीतातून संदेश दिला आहे. करिता चला मित्रांनो, बघूया प्रत्यक्ष चित्रपटातील हे गीत. धन्यवाद. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा बरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने. दरी डोंगर गिरवीराने, दरी डोंगर गिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी
सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. गेली कित्येक वर्ष आपल्यावरती अमृताचा वर्षाव करणाऱ्या या लेखणीच्या देहधारी प्रतिभेने चक्क अमृत वर्षात पदार्पण केले. तेव्हा आज त्यांच्याशी गप्पा मारताना नक्कीच आपल्याला खूप आनंद होणार आहे. स्वागत करूया आजचे आपले मान्यवर पाहुणे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नाना, तुमच्याविषयी सुप्रसिद्ध गीतकार अशी जरी ओळख करून दिली तरी मला जाणीव आहे की तुमच्या गीतांच्या कितीतरी पटीने जास्त तुमच्या कविता आज रसिकांसमोर आहेत. बरोबर आहे. तर ह्या कवितेपासूनच खरं तर तुमच्या वाटचालीला सुरुवात झाली. बरोबर आहे. आणि तुमचे स्वतः वडील शाळेमध्ये शिक्षक होते, तर त्यांचा आणि तुमच्या या बालपणाचा कवितेला सुरुवात होण्यात किती हात आहे? एक सांगतो, कुणी काही ठरवून होत नसतं. मी सुद्धा कवी व्हायचं ठरवलेलं नव्हतं. बरं. कारण कवी व्हायचं ठरवून कवी होता येत नाही. कवीला न कळत कविता जन्माला येते आणि मग कवीला कळतं की मी कवी झालो. तीच सांगते की तू कवी झालास. असंच व्हावं लागतं, कारण ती अंतःप्रेरणा असते. ती केव्हा येते काय सांगता येत नाही त्याचं. कारण आमच्या घराण्यात कुणी कवी नाही. हे कशामुळे घडलं, का घडलं मलाही माहिती नाही आहे. पण माझ्या घराण्यातले सगळे संस्कार मात्र माझ्यावरती लोकजीवनाचे झाले, आध्यात्मिक जीवनाचे झाले सुरुवातीला लहानपणी. आणि ते सगळे वेचत 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 त्याचं संकलन करत मनामध्ये माझं बालपण गेलं, तरुणपण गेलं. आणि अचानकपणे अपघात व्हावा, एखादा गोड अपघात व्हावा तसं माझ्या आयुष्यात घडलं. माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या मोठ्या भावाला शिक्षण मिळावं, उच्च शिक्षण म्हणून. त्याचं कॉलेज आणि माझं हायस्कूल. आणि एक छोटी बहीण माझी, ती मराठी शाळेत जायची. तर शिक्षणासाठी म्हणून शहरामध्ये त्यांनी एक छोटंसं घर घेतलं आणि आम्ही शिकू लागलो. पुढे गंमत अशी झाली की एक घटना चांगली घडली. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत स्वतंत्र झाला. भारत मातेच्या बेड्या कळकळून तुटून पडल्या, श्वास मोकळा झाला. पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलो. 150 वर्षाचा अंधार नाहीसा होऊन सूर्य उगवला स्वातंत्र्याचा. सगळं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आनंद झाला सगळ्यांना. त्या आनंदात आम्ही सहभागी झालो. सगळ्यांना झालं तसं आम्हालाही झाला. या आनंदाचं दूध राष्ट्राच्या भांड्यामध्ये खळखळ खळखळ उकळू लागलं 15 ऑगस्ट पासून. आणि ते किती दिवस उकळलं तर 30 जानेवारी 1948 या दिवशी मात्र या उकळणाऱ्या दुधात आनंदाच्या एक मिठाचा कडा पडला आणि दूध नासून गेलं. काय घडलं? तोही अपघातच. परमपूज्य महात्मा गांधीजींची हत्या झाल्यामुळं काही लोकांच्यावर संतापले, रागावले. सूड भावनेनं यांनी त्यांची घरं जाळून टाकली. तर देशभर झालेल्या जाळपोळीत 15 रुपये फक्त पगार मिळवणाऱ्या माझ्या गरीब वडिलांचा सगळाच्या सगळा संसार डोळ्यात देखत जळताना मी पाहिला. मी 16 वर्षाचा होतो. रात्री 2 वाजता आमच्या घरात माणसं शिरली. आम्हाला मारहाण केली, रस्त्यावर फेकून दिलं आणि आमच्या घराला आग लावली. घर कसलं होतं ते एक झोपडंच होतं. रस्त्यावर आम्ही आलो. आई हंबरडा फोडत होती, वडील गुडघ्यात मान घालून बसलेले होते. मोठा भाऊ आकाशाकडे नजर लावून बसलेला होता आणि मी मात्र जळत्या घराकडे बघत होतो. मनात कालवाकालव होत होती. कासावीस झाला जीव. त्या समोर पाहिल्यानंतर त्या ज्वाळा नागनागिणीचं रूप घेऊन जणू काही डसायला येत होत्या माझ्याकडं. त्या ठिणग्या पाहिल्या मी. सर्रकन त्या माझ्याकडे धावून आल्या आणि माझ्या होती त्यांनी फेर धरला. त्या मला चिडवू लागल्या, डिवचू लागल्या. आणि
आतली कालवा कॉल एखादा लाव्हा रस फुटून बाहेर यावा पृथ्वीचं कवच फोडून, तसं का बाहेर आलं माझ्या तोंडून काय माहिती नाही. त्या ठिणग्यांच्याकडे पाहिलं, मीही रागाने पाहिलं. गोल हात फिरून त्या ठिणग्या मुठीत पकडल्या. मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात पांढऱ्या शुभ्र कागदावर त्या ठिणग्या मी फेकून दिल्या. त्या ठिणग्याची अक्षरं झाली, अक्षरांच्या ओळी झाल्या, ओळींची कविता झाली. ती माझ्या आयुष्यातली पहिली कविता. मानवते तू विधवा झालीस. तुझा नाथ अखंड तपस्वीस तो, एक धर्मात्मा, एक कर्मात्मा, एक महात्मा. देवाघरचा जीव देवाघरी गेला म्हणून हे जग पेटलं का? तो गेला आपल्या वाटेने, पण जग राहिलं होतं तिथंच. मात्र तेव्हापासून हे मानवते तुझ्या संयमी पोशिंद्यांचा तोल सुटला, नादान बनले ते. व्यवहारी जगातील लुटालुटीच्या खडबडीत हाताने तुझा मळवट पुसला. पाशवी अत्याचाराच्या पोकळ उंबर त्यावर तुझा चुडा पिचला. आर्थिक सुखाचं विष मिळवण्यासाठी हे मानवते मायमाऊली, अगं तुझ्याच पोटी जन्म घेतलेल्या या तुझ्याच लेकरा बाळांनी माझ्या डोळ्या देखत तुझ्यावर बलात्कार केला. मस्तीनं मुसमुसलेल्या मानव मर्कटांनी उन्मत्तपणाची खोलीत नाचवली. अराजकतेच्या अग्निकुंडात नीतीचा बळी दिला आणि विश्वाचं स्मशान केलं. त्या स्मशानात करणाऱ्यांच्या कृतकर्माची थडगी उठतील. पण मानवते तू विधवा झालीस त्याचं काय? तू विधवा झालीस त्याचं काय? तू विधवा झालीस त्याचं काय? सर, आपण माझ्या आयुष्यातली ही पहिली कविता, मला न विचारता जन्माला आलेली. ज्या कवितेनं मला सांगितलं की तू कवी झालास. शोकातून श्लोक जन्माला येतो असं म्हणतात, असं. त्याचं मला वाटतं हे हा. एक उदाहरण असेल. आपण आजच्या या कार्यक्रमात जगातलं आदिकाव्य जे आहे, वाल्मिकीच्या तोंडून बाहेर पडलेलं, क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यापैकी मादीला बाण लागला आणि त्यांच्या उंजळीत पडलं. महानिषाद प्रतिष्ठत्व मगमा शाश्वती समा, माहिती असेल आपल्याला. जगातलं आदिकाव्य दुःखातून जन्माला आलेलं आहे. सर, खरं तर तुमची इतकी प्रदीर्घ वाटचाल आहे की एका तासात त्याचा आढावा घेणं सुद्धा शक्य नाही. फक्त जाता जाता एकच प्रश्न विचारावा असं वाटतोय की आज तुम्ही अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, वयाची 75 गाठलेली आहेत, तर तुमच्या या रसिकांच्या 4 पिढ्या जी तुमची गाणी ऐकतायत त्यांना तुम्ही अगदी थोडक्यात काय सांगाल? एक सांगतो की अन्न वस्त्र निवारा एवढ्यावर माणसाचं भागत नाही. अन्न वस्त्र निवारा आणि मनोरंजन ही चौथी गरज आहे माणसाच्या जगण्याची, नाहीतर आयुष्य वाळवंट होऊन जाईल. आणि करमणूक, मनोरंजन, रंजन, मनाला दिलासा देणारं काहीतरी, मनावर फुंकर घालणारं काहीतरी बघावंसं ऐकावंसं वाटतं. याच्यासाठी हवी असते रसिकता. आणि ती रसिकता कधीही हरवू देऊ नये. कोणतेही बाह्य संस्कार आपल्या मनावर झाले तरी रसिकता कधीही हरवू देऊ नका. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय सौंदर्यवादी राहा. रोमॅन्टिसिझमचे भोगते राहा. म्हणजे तुम्ही कधीही तरुण आहात असंच तुम्हाला वाटेल. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह. खरंय सर, आणि याचा अक्षरशः वस्तुपाठ आम्ही तुमच्याकडे पाहून घ्यायला हवा. आज तुम्ही या मुलाखतीत सहभागी झालात याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीला पुन्हा एकदा आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे आहेत मित्रांनो प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर. सत्यम शिवम सुंदरा, चंद्र आहे साक्षीला, देहाची तिजोरी शोधिसी मानवा, मनमोहनाचा पिसारा फुलला, ऐरणीच्या देवा तुला, आणि कुण्या गावाचं आलं पाखरू, अशी असंख्य अजरामर गीते त्यांनी रसिकांना दिली आहेत. प्रस्तुत पाठातील आकाशी झेप घेरे हे गीत सुद्धा आराम हराम आहे या गाजलेल्या मराठी चित्रपटातील अजरामर गीत आहे. करिता सादर करीत आहोत आकाशी झेप घेरे. इयत्ता 10वी, विषय मराठी, पद्यपाठ 16, आकाशी झेप घेरे. कवी जगदीश खेबुडकर. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना
11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गीतांचे लेखन केले आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात, हे पाखरा, हे माणसाच्या चंचल मना, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. तुझं भावती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. पूर्वजांच्या सत्ता संपत्तीची उधळपट्टी करणाऱ्या मनुष्याला स्वकष्टाचा खरा जीवन मार्ग सांगताना कवी असे म्हणतात, आता तू मोह माया, पैसा संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावलेले आहे. या सुखात तू लोटतो आहेस, पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या म्हणा, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी या सरिता सागरा. निसर्गाने मनुष्याला बहाल केलेल्या स्वसामर्थ्याची जाणीव करून देताना कवी असे म्हणतात, हे पाखरा, हे मनपाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनी लगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी राणे, नद्या व समुद्र सारे अडथळे ओलांडून दिशांच्या पार जा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परीना वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बेचारा होई बावरा. स्वतंत्रपणे आपले जीवन घडवण्यासाठी उमेद हवी असते. कष्टाशिवाय काहीही येथे मिळत नाही याची मनुष्याला जाणीव करून देताना कवी असे म्हणतात, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते कोणतेही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. हे तुला समजते, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, घुसमत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा-बावरा झालेला आहे, कासावीस झालेला आहे. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. कष्टाचे फळ फार गोड असते. कष्ट केल्याने सुखाचा परमोच्च आनंद मिळतो. कष्ट केल्यानेच घराघरात समृद्धी नांदते. हे सांगताना कवी असे म्हणतात, घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी निसर्गाचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय. त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. अशा प्रकारे मित्रांनो, स्वसामर्थ्यापासून व स्वकर्तृत्वापासून भरकटलेल्या विलासी जीवन जगणाऱ्या मनुष्याला जीवनाचा खरा सन्मार्ग कवी दाखवतात. आपणही आपल्या क्षमतांचा उच्चांक गाठून सर्वांनी यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा देऊन मित्रांनो, या अभ्यास घटकावर आधारित पुढील प्रश्नसंच आम्ही सादर करीत आहोत. धन्यवाद.
प्रश्न क्रमांक 1, कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली 2 सुवचने लिहा. प्रश्न क्रमांक 2, पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी लिहा. प्रश्न क्रमांक 3, तुझं कळते परीना वळते या ओळीचा अर्थ लिहा. प्रश्न क्रमांक 4, कवीने पाखरा हे प्रतीक कशासाठी वापरले आहे. प्रश्न क्रमांक 5, आकाशी झेप घेरे हे गीत कोणत्या चित्रपटातून घेतले आहे. धन्यवाद.